श्री स्वामी समर्थ. मंगळवारी करा हे उपाय, जीवनातील सर्व अडथळे होतील दूर. मंगळवारचा दिवस हा रामभक्त हनुमानजी यांना समर्पित आहे. या दिवशी व्रत आणि काही उपाय केल्याने हनुमानजी प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात असे म्हटले जाते. ज्योतिष शास्त्रात व्यक्तीच्या सुखी आणि समृद्ध जीवनासाठी अनेक आध्यात्मिक उपाय सांगितले आहेत. हे उपाय केल्याने जीवनातील दुःख आणि शारीरिक कष्ट दूर होतात असे मानले जाते. मंगळवारचे काही उपाय ज्योतिष शास्त्रात सांगितले आहेत. मंगळवारचा दिवस हा रामभक्त हनुमानजी यांना समर्पित आहे. या दिवशी व्रत आणि काही उपाय केल्याने हनुमानजी प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात असे म्हटले जाते. कलयुगात हनुमानजी चिरंजीवी असून त्यांच्या कृपेने व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे. जाणून घेऊया मंगळवारी कोणते उपाय करावे. मंगळवारी करा हे उपाय. मंगळवारी हनुमानजींची सकाळी आणि सायंकाळी पूजा करणे फलदायी मानली जाते. सूर्यास्तानंतर पूजेचा विशेष मुहूर्त असतो. या दिवशी विधीपूर्वक हनुमानजींची पूजा केल्यास शुभ परिणाम मिळतात. भगवान हनुमानजी यांना लवकर प्रसन्न करण्यासाठी मंगळवारी मंदिरात जाऊन राम नामाचा जप करावा. बजरंगबली हे प्रभू श्रीरामाचे परम भक्त आहेत, त्यामुळे राम नामाचा जप अवश्य करावा. मंगळवारच्या दिवशी हनुमान मंदिरात गूळ आणि हरभऱ्याचा प्रसाद ठेवावा. असे केल्याने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते. जी व्यक्ती शारीरिक समस्येमुळे त्रस्त आहे त्यांनी मंगळवारी एका भांड्यात पाणी भरून हनुमानजींच्या प्रतिमेसमोर ठेवावे. असे केल्याने शुभ लाभ मिळतात. शक्य असल्यास मंगळवारी उपवास करून गरिबांना अन्नदान करावे. हा उपाय केल्याने धन आणि अन्नाची कमी भासत नाही. बजरंगबलीला प्रसन्न करण्यासाठी मंगळवारी भगवा चोला चढवावा. तसेच सुंदरकांडचे पठण करावे. यामुळे बजरंगबलीची कृपा लाभते. मंगळवारी हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी रामरक्षा स्तोत्रचे पठण करावे. नोकरीच्या शोधात असलेल्यांनी मंगळवारी पानाचा विडा हनुमानजीला अर्पण करावा. यामुळे नोकरी मिळवताना येत असलेले अडथळे दूर होते. तुम्हाला आर्थिक चणचण जाणवत असेल तर मंगळवारी बजरंगबलीला केवड्याचे अत्तर आणि गुलाबाच्या फुलांचा हार घाला. मंगळवारी हनुमानजीच्या मूर्ती किंवा प्रतिमेसमोर बसून प्रभू श्रीरामाच्या कोणत्याही एका मंत्राचा जप करावा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.